हाय हॅलो नमस्ते. मी जोशना. आज आपण बघणार आहोत लेटेस्ट असं लटकन. मी 2 कलरचे कापड घेतलेले आहे आणि त्याला आपण सर्कल आपल्या आवडीनुसार सर्कल काढून घेऊयात. आपल्या आवडीनुसार सर्कल काढून घेऊया आणि तुम्हाला त्याच्यापेक्षा छोटं हवे असेल तर तुम्ही ते छोटं पण घेऊ शकता. आणि हे आपण दोन्ही कापड एकसारखं व्यवस्थित कट करून घेऊयात. बरोबर सर्कल आलं पाहिजे असं कटिंग करून घेऊया आपण. हे कापड दोन्ही कापड व्यवस्थित सर्कलमध्ये कटिंग करून घेऊया. अशा प्रकारे मी हे दोन्ही पण कापड सर्कल व्यवस्थित कटिंग करून घेतलेलं आहे आणि याच्या बरोबर साईडून शिलाई मारून घेऊया. एकदम व्यवस्थित अशी शिलाई मारून घेऊया आपण. बघा मी कशी मारत आहे शिलाई. अशा पद्धतीनं तुम्ही शिलाई मारून घ्या. कपडा व्यवस्थित पकडायचा आणि शिलाई मारून घ्यायची. शिलाई खाली नाही गेली पाहिजे. बरोबर पाव इंच मशीनचा 1 फूट असे येईल एवढं पाव इंच शिलाई मारून सर्कल तयार करून घ्या. पूर्ण शिलाई मारायची आहे. कुठेही शिलाई ठेवायची नाही. आपल्याला बरोबर पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे. बघा पूर्ण सर्कल मी मारून घेतलेली आहे शिलाई. बघू शकता तुम्ही. आता याला आपण छोटे छोटे नॉच करून घेऊयात. म्हणजे आपल्याला कपडा पलटी करण्यास व्यवस्थित कपडा पलटी करता येतो. असे छोटे छोटे नॉच लक्षात घ्या. शिलाई कुठेही कट नाही झाली पाहिजे. कपडा कुठे कट नाही झाला पाहिजे. असं व्यवस्थित काळजीपूर्वक कट लावून घ्यायचा आणि हे सेंटर घ्यायचा सर्कलचा आणि कैचीच्या साहाय्याने कट करून घेऊया आणि हा कपडा पलटी करूया. अशा पद्धतीने फिनिशिंगमध्ये कपडा आपण पलटी करून घेऊयात. जे बाहेरची शिलाई आत जाईल आणि आपला सर्कल एकदम सुंदर दिसेल. शकता तुम्ही व्यवस्थित शिस्तीत सर्कल आपण पलटी करून घेतला आहे कपडा. मी असं व्यवस्थित कपडा पलटी करून घेतला आहे आणि आपण काठ व्यवस्थित सर्कलमध्ये कपडा व्यवस्थित करून घेऊयात. आणि तुम्हाला वाटलं असेल तर याच्यावर इस्त्री पण तुम्ही फिरवू शकता. मी इस्त्री फिरवून घेतलेली आहे. आता जिथे आपण कपडा कट केला आहे तिथेही तयार सेंटर बरोबर करून हा तयार दोरी आहे ही बरोबर सेंटरला लावून घेऊया आणि टीप मारून घेऊयात. सेंटरला बरोबर टीप मारायची. तुम्ही याची तयार कपड्याची दोरीसुद्धा लावू शकता. माझ्याकडे ही तयार दोरी होती ती मी लावली आणि आपण असं सेंटरला लावून सुई धाग्याने मी त्या सुईला धागा लावून घेतला आहे आणि सुईच्या साहाय्याने हे आपण सेंटरला बरोबर टीप मारून घेऊया. अशाने असं बरोबर सेंटरला करून असं सेंटरला करून घेऊयात. अगदी परफेक्ट लटकन खूप सुंदर असं बनलं जातं. तुम्ही बघू शकता. माझं लटकन तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा किती सुंदर लटकन झालेलं आहे. मी दुसरं पण एक लटकन असंच बनवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला माझं लटकन आवडलं असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.